मेला शेतकरी मेला 4,000 सोयाबीन इकले 2700 रुपये कॅन केली तेलाची। मला तर वाटायला नोटला मारावं का त्याला मारावं। मी काम तुम गाव ढोंगणाव मारले आता मारावं काय हो हे कळलं मला। जरंगे पाटील सांगितलं दोन्ही सरकार 1000 कोटी खाऊन बसला अजित पवार काय देणार तो सोयाबीनचा भाव 4,000 पाहिजे भाऊ घरच्या 5,000 झालेला आहे। ते भाव असल्यावर काय आपल्या शेती इकावं लागणार काही दिवसाने। दारूचे भाव किती होते आता केवढ्याला झाली दारू कोणी विचारतंय का? मला तर कोणता सगळे 14 चोरच वाटते। एकाला द्यावं लागेल निवडून भाऊ अपक्षाला मतदान टाकू आम्ही। वागाड्या फाटून जर गाडी आणायची म्हणली तर पुरे असे कमराची हे आपले नट ढिले होते नट। शेतकऱ्याला फाशी घेणं आता स्वस्त झालं। अजित पवार काय त्याच्याविषयी बोलणं म्हणजे लय बेकार आहे। त्याच्याविषयी बोलायला नाही पाहिजे मूर्ख माणूस आहे। आम्हाला काहीच वाटत नाही शेतकऱ्याची माय वासुली देवेंद्र फडणवीस नाही ना सत्तेत असून आता कोणाच्या हातात आहे मराठा आरक्षण द्यायचं? बीजेपीच्या केंद्रात त्याला विशेष अधिवेशन बोलून त्याची तरतूद करता येते तरी करीनात मग ते जर सत्तेतून नाही हटले इथून त्याशिवाय मराठा आरक्षण भेटणार नाही। 1980 मान फिर भी मेरा हिंदुस्तान आहे मान विटेकर साहेबाला मी म्हणू शकत नाही। याच्या आधी 25-12 किलो तर आम्हाला तेलाला पैसे तितके लागेल। लय बेकार लय काय रोड केला नाही मग गाडी खराब झाली। जय हिंद जय महाराष्ट्र। आज आपण आहोत पाथरी विधानसभा मतदारसंघात। पाथरी मानवत सोनपेठ म्हणून हा मतदारसंघ तयार होतो आणि आपण सध्या आहेत मानवत मध्ये आणि या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे वरपुडकर साहेब। तर वरपुडकर साहेबांनी मागील त्यांच्या कालखंडात मतदारसंघात कामं केलीत नाही केलीत आणि सध्याची मतदारसंघाची परिस्थिती काय हवा कोणाची आहे काय आहे हे आपण इथल्या मतदारांना विचारणार आहोत। व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। इथं काही जण थांबलीत त्यांना आपण विचारू तर काय कर कोणाबद्दल काय नाव आपलं? जुबेर खान पठाण। काय वाटतंय तुमचे आमदार कोण आहेत? वरपुडकर साहेब एकंदरीत त्यांचा कार्यकाळ कसा होता? चांगला होता का? कामं केली त्यांनी मतदारसंघात केले काय केले काम केले येतील परत निवडून येते असं आहे. आपल्याला काय वाटतं सर? येते साहेब येतील येतील का तुम्हाला? साहेबच येतील कामं केली का नाही त्यांनी? कामं केली। काय बाबा काय नाही काय नाव सुरू आहे तुमचे आमदार कोण आहेत? वरपुडकर साहेब कसा होता की त्यांचा कार्यकाळ कसा होता? काय नाही थोडं जोरात बोला। बाबाजी साहेब करते ना आता विकास मला वाटायला। कामं केली का त्यांनी? हा बरेच काम केले बाबाजी काय साहेब। वाटतं बाबाजी कसं वाटतं? 4 उमेदवार तुमच्याकडे वरपुडकर साहेब आहेत विटेकर साहेब आहेत दुसरेही उमेदवार आहेत। वरपुडकर साहेबचं नाही म्हणालो बाबाजी साहेब कामाचे माणसं आहेत। त्यांनी खरंच काम मनातून करते शब्द द्यायला खाली जाऊ देत नाहीत। बरं एवढं म्हणायचं आपण येतील का 100% बाबाजी साहेब येतील का निवडून? 100% काय फाईट होईल का नाही होईल? मला तर वाटायला तुमचं काय नाव आहे? सुरू आहे कोणता समाज? मराठा मराठा समाज उभा राहील का साहेबाच्या मागे? बिलकुल 100%। ठीक तुम्हाला काय वाटतं सर? तुम्हाला काय वाटतं बाबा आपल्याला काय वाटतं? बरं वाटतंय काय आपले बाबाजी आमदार कोण आहेत तुमचे? हा बकळ तसे आमदार ना होय हा बरं हा काय म्हणले? तसे बकळ आमदार आहेत येतील का निवडून? येते ना कोण? बाबाजांनी काय वाटतं सर? चौरंगी लढत आहे सर काही सांगता येत नाही। कोण आहे तुमचे आमदार कोण आहे? आमदार सध्या वरपुडकर साहेब आहे। त्यांनी कामं केली का नाही? कामं केलेले आहेत येतील का निवडून? काय सांगता येत नाही। चौरंगी लढत आहे। तरी कोणाची 2 उमेदवार पण भक्कम वाटतायत 2 स्ट्रॉंग लढा फाईट कोणामध्ये होईल? फाईट काय सांगता येत नाही। चौरंगी लढत आपल्याला काय वाटतं सर? काय वाटणार काय सर्वसामान्याचं मत जे असेल ते तुम्ही सर्वसामान्यच आहेत. हो ना मग सर्वसामान्याचं मतच आहे ना मग शामराव गोले कोण आहे तुमचे आमदार? आमदार सध्या वरपुडकर कसा होता एकंदरीत कार्यकाळ कसा होता? त्यांनी कामं केलीत नाही केली तर तुम्हाला काय वाटतंय? हे करतात नाही तर काय एक मिनिट काय कामं केली का नाही त्यांनी? काम काहीच नाही केली। का असं का म्हणाले? काम केलीच नाही तर काय परत येतील का निवडून? नाही बरं कोणामध्ये फाईट होईल स्ट्रॉंग काय वाटते? फाईट बाबाजानी आणि मशीन मशीन कोण आहे? फड बस काढ तुम्ही वरपुडकर साहेबांचा कार्यकाळ बघितला बाबाजांनीचा कार्यकाळ बघितला फडचा कार्यकाळ बघितला तुम्हाला कोणाचा कार्यकाळ चांगला वाटला? तुमचं वयस्कर आहे तुम्ही वय झालेले तुम्ही त्या हिशोबाने माझ्या हिशोबानं तुम्हाला सांगतो मी लहानपणी पाथरीला जात होतो बरं का आता इतका चिखल होता। आज पाथरीला 7 वाजता मार्केट इकडे बघून बोला 7 वाजता मार्केट खुल्ली ना तर तिथं अशी गर्दी राहती। आता पहिलं आमचं माणूस होतं तसं सुधारलेलं आज पाथरी जिल्ह्यासारखी झाली। तर विकासाला मत म्हणून
माझं तरी वैयक्तिक मत आहे बाबाजी आणि दुराणीच. असं का म्हणाले तुम्ही? अहो का माहित ना, तुम्ही कोणत्या समाजाचे? मी राजपूत. राहीन का तुमचा समाज त्यांच्या मागं? सवालच नाही. कारण सगळे लोक जातीपातीचं राजकारण झाले सगळं. नाही सबका साथ सबका विकास. कारण एक अल्पसंख्याक माणसाच्या मागे राहते ना का मतदारसंघात लोक उभे? 100% त्याच्या कामाला बघून तुम्हाला सांगतो. असं आहे का? काम केली का त्यांनी? 100% कधी काम करते, अर्ध्या रात्री जाऊ द्या. ते भेदभाव करीत नाही ना, ये हिंदू है ये मुसलमान है, ऐसा कभी नहीं करते ना. काम करतात का? हाँ, उनका कैसा है, सब जाति धर्म को लेके चलते, आधी रखा था काम गिरा आधी रात को करते, सबको पहचानते, दुख सुख को आते. काय वाटतं बाबा आपल्याला? सर कसं आहे, आता 5ही उमेदवार टप मध्ये येतो, त्याच्यामध्ये का नाही काही सांगता येत नाही साधं कोण येईल म्हणून. पण पहिले जे का नाही समजा जुने आमदार आहेत तर ते त्याचे कामं चांगले आहेत, त्या हिशोबाने का नाही आता जनता जी आहे तर पुराणे आमदारलाच पसंती देते ना. कोणी पुराणे आमदार? पुराणे आमदार बाबाजी दुधारे वरपुडकर. आता याच्यामध्ये आता कोणची टक्कर ना काय सांगता येत नाही. थोडं जोरात बोला. हा काय सांगता येत नाही म्हणलं. पुराणे आमदार आता मानवचा तर विकास काही नाही राहिला. हा, जास्ती करून शिना पात्रेचा विकास साहेबांनी केला, बाबाजी आणि दुराणी साहेबांनी. आता त्याला पसंती देते लोक. करते का लोक? हा, करतात ना. का जातीपातीचं होईल नाही राजकारण? नाही करते नाही, तसं नाही. उमेदवार चांगला पाहिजे. असं का? जातीपातीचा काही विषयच राहिला नाही. उमेदवार चांगला पाहिजे. असं का? हो ठीक आहे, ठीक आहे. आमदार सध्या तरी सुरेश वळपूरकर आहे. कसा होता एकंदरीत त्याचा कार्यकाळ? कार्यकाळ काही कळतच नाही, कारण की त्यांच्या कार्यकाळात काही झालेलं नाही. असं का? हा, येते का परत निवडून? शक्य नाही. आणि एकमेव त्याचे कारण म्हणजे सर्व धर्माला ते घेऊन चालणारे नेते. ओके. त्याच्यामुळे ते एक प्रथम त्यांना आमच्या वळमाकडून पाठिंबा भेटलेला आहे. एकंदरीत परिस्थिती तुम्हाला काय वाटतं मतदारसंघाचा? कोणात फाईट होईल स्ट्रॉंग? अपक्षाची लढत राहील. अपक्ष? हा. कोण कोण? माधवराव फड आणि बाबाजानी दुराणी यांच्या दोघातच फाईट राहील. एकंदर तुम्ही वरपुडकर साहेबांचा कार्यकाळ बघितला, बाबाजींचा कार्यकाळ बघितला, फडचा कार्यकाळ बघितला, आणि आता विटेकर बी आहेत आमदार. काय वाटतं कोणी कामं केली? कसं का उमेदवार कोण कसे काय? काम म्हणजे एक मॉडेल आहे आपल्याकडे पाथरीचं. कारण की आम्ही बघितलेलं आहे, पहिले पाथरीचे लोक आमच्याकडे यायचे, पण बाबाजानी जेव्हा नगरपालिका हातात घेतली, 17 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ राहिला. 12 वन साइड नगरपालिका त्यांच्या हातात आहे म्हणे. हो, 1984 पासून त्यांच्या हातात आहे. आणि तिथलं जर तुम्ही काम बघितलं तर आमच्या इथं लोकांना तिथं जावं लागते. अरे बाप. पहिलं त्यांचं अशी परिस्थिती होती, त्यांना जर काही घ्यायचं तर ते मानवतला यायचे. बरं. आता आमच्या इथं मोठमोठाले उद्योगपती आहेत, पण व्यापार बाजारपेठ अशी झाली की बाजारपेठमध्ये आमच्या कोणी येत नाही, कारण की काही नाहीच इथं. आम्हाला सुद्धा काही घ्यायचं असलं की पाथरीला जावं लागते. आणि पाथरीचं मॉडेल म्हणून आमच्या मार्केटचं काहीतरी होईल, आणि सर्व धर्मसंभाव नेते म्हणून आम्ही बाबाजानी दुराणींना पसंती देतो. पाथरी मतदारसंघाचे भावी आमदार का कोणते आमदार? जुने आमदार. जुने आमदार सुरेश वरपुडकर. कसा होता एकंदरीत कार्यकाळ? आता बऱ्याच गावामध्ये रस्ते नाहीत, काही नाहीत, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत. बरं. येते का परत निवडून साहेब? आता काय सांगता येत नाही. पंचरंगी लढत चालू आहे. सर्व समाजाला घेऊन चालणारा आता एकच पक्ष आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. वंचित येते मला. हो. तुम्हाला काय वाटते? मला मिळत लागत नाही. मला मिळत का? काय सर, काय नाव? मारुती नरोटे. काय वाटतं तुमचे आमदार कोण होते? सय्यद खान. आमदार कोण होते म्हणाले? वरपुडकर साहेब. कसा होता एकंदरीत कार्यकाळ? काय कामं नाही केली. बरं, कोण आहेत दुसरं कोण येते निवडून? सय्यद खान. का सईद खान? काय वाटतं? तरुण नेता आहे. असं आहे का? येते निवडून? तुम्हाला काय वाटतं? बाबाजानी दुराणी. बाबाजानी दुराणी. का हो? तुम्ही तर लई छोटे वाटायले. का हो? का बाबाजानी? का हो, का पर काम काम का? काय वाटतं तुमचे आमदार कोण आहेत? मोहनफड मोहनफड आमदार का सध्या पर मतदारसंघाचे? पहिले होते, आता डबल येणार. हो, सत्ता आमदार कोण आहेत तुमचे? सध्या आमचे हे येतात वरपुडकर साहेब. कसा होता एकंदरीत त्यांचा कार्यकाळ? 5 वर्ष झालीच नाही. तुम्ही बोलायले नाही लोक? हो, मी बोलायलो नाही. काय लोक काय बोलायचे? असं आहे का? येते का परत निवडून साहेब? काय वाटत शक्यता नाही. काय वाटतं कोणाचं हवं आहे? मोहन भाऊ. निवळ 0-0-0 बजेट त्यांच्याकडे. कोणाकडं? ते आपले जे चालू रनिंग मध्ये आहेत ते कोण आमदार कोण आहेत? वरपुडकर साहेब. असं का म्हणाल सर 0 म्हणून? कोणता विकासच नाही प्रगतीचा. येते का परत निवडून ते? आता काही शक्यता कमी. शक्यता कमी आहे का? हो, कोण आहे दुसरे उमेदवार येतील फाईट स्ट्रॉंग त्यांना? फाईटला आमचे विटेकर साहेब आहेत सध्या. विटेकर साहेब. हो, व्यवसाय हेच करता तुम्ही? काम हेच करता? शेती किती आहे का नाही? शेती आहे थोडी बहुत किती एकर आहे? आहे. 4.5 एकर. काय सोयाबीनचा भाव चालू आहे?
सोयाबीनचा भाव सध्याच्याला 40-41. चांगलं आहे का? जास्त पाहिजे कमी पाहिजे? नाही, भाव तर जास्त पाहिजे. 3500 गेलं. सोयाबीनला भाव आहे का नाही? नाही नाही अजिबात नाही. मेला शेतकरी मेला. मग मतदान कोणाला टाकायचं? मतदानच कोणाला आणा हे कळलं. असं आहे का? हो हा? शेतकरी म्हणाले तुम्ही बी. तो होता ना आता माग आता 40-41 भाव निघालता ना मध्ये. हे भाव तर 13 होता. नाही 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 8,000 होता एक वेळेस. 8,000. 8,000चं 3500 आलंय. 8,000चं 3500 आलं. बरं तुम्ही शेतकरी म्हणून बोला, तुम्हाला कितपत योग्य वाटतं तुमच्या भावाला? हा तसा तर भाव नाहीये समजा, योग्य भाव नाहीच आहे. काय म्हणले? खताचं पोत 700चं 1450 केलं. हा. आणि सोयाबीनचे भाव 3500 आणले. पप्पा भाव वाढले. तरी लोक मानत पण मानिनत काय लोकच तेच कळलं काय करावं होतं. चहाचा भाव काय झाला तुमच्या? माझा स्वस्त आहे. माझा 6 रुपयाला चहा आहे सध्या. 6 रुपयाला. आणि तेल किती झाले कॅन? तेलाची कॅन झाली 2250 रुपयाला. वाढले ना त्याचे भाव? भाव वाढले ना. मग याचे भाव वाढायला पाहिजे ना तुमच्या चहा? वाढायला पाहिजे, पण आता काय पब्लिकच्या हिशोबानं राहावं लागतं, एरियाच्या हिशोबानं. महाविकास आघाडी पाहिजे का महायुती पाहिजे? दोन्ही सारखेच आहेत. दोन्ही सारखे. काय नाही, कोणला निवडून दिलं तरी तो तिथंच चाललाय. काय उपयोग नाही त्याला निवडून. कोणाची हवा आहे? काय हवा काय आता सगळी सारखीच चाललेली. हवा तर आता काय कोणी कोणाला वाटेल मी तुम्हाला काय वाटतं? कोणाला वाटेल मी जेव्हा आता सध्या काय करणार आहे आपल्या एकाला तर निवडून द्यावं लागेल ना. निवडून द्यावं लागेल ना मग आता. म्हणजे सिंचनाअभावी दुष्काळी आहे तालुका एक. ओके. तर सिंचनाचा जो प्रश्न आहे ना, अद्याप म्हणजे कुठल्या राजकीय नेत्यांना असं म्हणजे हे केलंच नाही, त्याला हात घातलाच नाही. काय म्हणले बाबा? किती आमदार खासदार होऊन गेले तरी विकासाची दिशा नाही म्हणलं या परभणी जिल्ह्यामध्ये. काय नुसते येतात निवडून येतात तोपर्यंत आपल्या त्या लोकांना फसवतात. आणि विकासाचा जे मार्ग आहे त्याच्याकडे कोणीच ओळख नाही. इरिगेशन एरिया नाही मध्ये, पाण्याचा सिंचन भाग नाही आम्हाला. येऊन जाऊन उठलं की हे धंदा करावा लागतो. मला शेती असली, शेती पाणी जर असलं असतं तर मी हे कशाला केलं असतं. सध्या रनिंग ना वरपुकर साहेब गावाला. त्यांचा एकंदरीत कार्यकाळ कसा होता? बरं केली का मग? बोला की. काय झालं विचार करून बोलायला केली का नाही साहेबांना काम? नाही. काय वाटतं आपल्याला? आम्हाला काय वाटणार आहे आता, जे दिसन ते कळन. काय तोंडात पुढी चांगली मस्त वाटतं. एक नंबर. चांगलं काय वाटतं? हे व्हिडिओ टाकू नका बरं. अरे काय टेन्शन गेलो त्या पैशात खायला ना, लोक पैशात खायला त्या पैशात खायला ना. मी फेमस होऊन जाईल याच्यावर. कोणती पुढे चौथा असतं म्हणून. काय शेती आहे का नाही घरी? हा किती? 10 एकर आहे. 10 एकर. तिकडे बघून बोल. काय सोयाबीनचा भाव चालू? सोयाबीनचा काय 4,000 रुपये भाव चालू. 2013ला किती होता? ते नाही म्हणजे, कारण आताच मला मतदान कळायले. नाही पण शेतकरी म्हणून तुला काय वाटतंय कितपत योग्य आहे तुमच्या सोयाबीनला भाव नाही? योग्य नाहीच आहे, अयोग्य आहे. काय आहे अयोग्य? सोयाबीनला भावच नाही. सोयाबीनला भाव कोण थांबले तुमच्या? कोणत्या सरकार थांबले ते सांग ना तू. नाही, कोणाची सरकार आहे त्याला सोयाबीनला भाव दिला नाही तुमच्या? आतापर्यंत आम्ही त्या मतदारसंघाच्या राळीत लागलो नाही. आता आम्हाला तुम्ही ते शेतकरी लोकं बोला ना. मी बोलायला गेलो शेतकरी मला कमेंट काय शेतकरी प्रश्न घेत नाही मध्ये. बाबा तुम्ही काय व्यवसाय करता? काय व्यवसाय करता? आम्ही आता शेती करतो. तुमच्या शेतमालाला भाव आहे का ना तुम्ही? नाही, शेतीमालाला अजिबात भाव नाही. कोणाच सरकार आहे? महायुतीचं 10,000 भाव द्या म्हणला होता. आणि दिले का भाव? नाही दिला. कोणी मुंबई आणि आपलं देवेंद्र फडणवीस. मग काय वाटतंय शेतकरी वर्ग नाराज आहे. कोणावर? महायुतीच्या सरकारवर. मग होईन काय इथल्या आपल्या उमेदवाराला फायदा? नाही होत. कोण इथले उमेदवार महायुतीचं आपलं राजेश विटेकर होत ना का? नाही येतं का निवडून? नाही. अपक्षाचं सीट लागण पाहिजे लागली. कोण आहे अपक्ष? बाबाजानी दुराणी. बापू तुम्ही नवीन स्क्रिप्ट दिली मला. बाबाजींनी तुरंत लागलं. काय वाटतं का त्यांनी कामं केली का नाही? हो, त्यांना पहिला विकास चांगला केलेला. तुम्ही वरपुडकर साहेब, बाबाजानी साहेब, फड साहेब आणि अजून कोणते आमदार विटेकर, एकंदरीत कोणाचा कार्यकाळ चांगला तुम्हाला काय वाटतं? पहिल्यानं यायचं आपला फडचा कार्यकाळ चांगला होता. आपले मोहन फड. बाबाजानीचा आता मागून चांगलं सहकार्य केलं. आणि विटेकर वरपुडकरांचं काय नाही, 5 वर्ष होते ते आमदार. त्याने आमच्या गावाकडे आले नाहीत, काय नाही. आमचं गाव त्यांना मतदान करीत नाही. काय मला इकडे शेतकरी इकडे तुम्ही वयस्कर शेतकरी हे नवजवान तडतड शेतकरी याला माहितच नाही सोयाबीनला काय भाव होता? सोयाबीनला आता 9,000 भाव होता. आता 4,000 होता सांगा.
सांगा, कधी होता भाऊ त्याला? ते आपल्या याच्या ठाकरेच्या याच्यात आम्हाला मतदानच आता सुरू झालं तर आम्हाला माहितीच का अरे दादा अंधभक्त होऊ नको हो ना. मग विचार कर, अभ्यास कर. 12,000 कापूस शिकला. हा? तू तर तरुण आहे तलफड, अरे तुला कळा तुमच्या शेतकऱ्याच्या भावना. लाडक्या बहिणीचे न्यायचे पैसे द्यायलाच नव्हते पाहिजे, शेतीमालाला राष्ट्र भाव द्यायला पाहिजे सरकारने आम्हाला. या लाडक्या बहिणीच्या पैशात काही काय होत म्हणलं नाही. आता कापसाला भाव नाही. कोण देईन कापसाला भाव? आता महायुतीचे सरकार हा, सोयाबीनचे लाडके म्हणजे पैसे पाहिजे का शेतकरी? नको कोणी माहिती उमेदवार इथं? इथं महायुतीचे उमेदवार हे राजेदादा विटे. हा, मग कोण देईन तुमच्या मालाला भाव? शेती काय किती केली? महायुतीच येत नाही महाराष्ट्रात महायुती. असं आहे का? हो. अनुभव महायुती येत नाही म्हणाले. त्यांचा अनुभव आहे ना. तुझा काय अनुभव? भावच नाही ना काय त्याचं. 6,000 रुपये बाया घेऊन चालले कापसाला. शेतकरी लय भयंकर आहे. 4,000 सोयाबीन इकले, 2700 रुपये कॅन केली तेलाची 15 लिटर. हो, हा. काय म्हणले सर? कोणतंही सरकार आलं तर भाव देणार नाही. असं आहे का? मला तर कोणते सरकार भाव देणार नाही म्हणाले. देईन ना काहीतरी. ठाकरेच्या काळात होते ना 9,000 सोयाबीन होती, 12,000 रोजगार हमी भाव द्या आम्हाला. तुमची लाडकी बहीण नको, काही नको आम्हाला. शेती मालाला योग्य भाव द्या आणि आम्हाला रोजगार उपलब्ध करा. आम्हाला तुमचं काही 1 रुपयाचं काही नको, अनुदान काय लाडकी बहीण काही नको. वरपुडकर साहेबांचा कार्यकाळ कसा होता एकंदरीत? वरपुडकर साहेब 5 वर्ष इथं झालं, इथं अजून एकदाही बी आलेले नाहीत. येऊन का विकासाचं काम केलेच नाहीत ना, हे म्हणणं आहे त्यांचं. त्यांना बोलताना म्हणजे की येऊन का करायचं, काय काम केलंय, मुद्दा कोणता आहे? विकासच आहे. आम्हाला काय तुमची लाडकी बहीण नको, काय नको आम्हाला शेतीला हमी भाव आणि रोजगार उपलब्ध करून द्या. काही गरज नाही तुमच्या उपकाराची. पर्याय व्यवस्थेमध्ये दर 5 वर्षाला बदल पाहिजे. 5 वर्षाला बदल काय द्यायचं बघा ना. एकूण एकाच्या विरोधात आम्ही नवीन बदल आहे का? वरमुगर द्यायचे, विटेकर द्यायचे, फड द्यायचे. 5 वर्षानंतर नाही उद्या पुन्हा हे शिवसेना भाजप जाती, त्याला काय नाही काय काही करू शकतात. बाबा तुम्हाला काय वाटतंय? कशाबद्दल? निवडणुकीबद्दल. हा, इकडे बघू बघा. कोण आहेत तुमचे आमदार? कोण आहेत? आता वरपुडकर साहेब. कसा होता कार्यकाळ? कामं केली त्यांनी? 5 वर्षामध्ये पाहिजे तेवढा विकास नाही झाला त्याचा. बरं काय वाटतंय कोणी निवडून त्याशिवाय? एकंदरीत परिस्थितीमध्ये या 4 आमदारापैकी मोहन फडबरा वाटतंय. असं आहे का? त्याचे विकास कामं चांगले. सर करण येऊन बोलतो. परमेश्वर ज्ञानेश्वर जाधव. कोण आहेत तुमचे आमदार? करावं मतदान कोणाला तेच कळलं ना आम्हाला. का असं का म्हणाले? काय सगळं आमच्या गावाची वाट लावली सगळ्यांनी. कोणतं गाव? करंजी. करंजी? हा, करंजी गावाचा विकास झाला नाही का? काय कसं एकदा गावात येऊन बघा ना राव. प्रचाराच्या गाड्या बी कमी यायल्यात राव. परचाच्या गाड्या गेल्या गावात तुमच्या? काय कमीत कमी रोड नाही झाला, पण रोडचे खडे तरी मोजणं नाही झाले. हा, गावात या एकदा, गावात मुलाखत द्या एकदा, रस्ता बघा, सगळं गाव किती बघा. गावची संख्या? गावचे 1900 मतदान आहे. मग कमी आहे ना मतदान, त्याच्यामुळे निघत नाही वाटतं गाडा तुमच्या मतदार तुमच्या गावात. आमचं म्हणजे काय आता बघायचंच काम नाही. आपले वरपुडकर साहेब त्यांनी कामं केली का नाही मतदार? काय केली त्याने? मला काय माहित, मी विचारायला तुम्हाला. एकदा गावात येऊन मुलाखत घ्या ना. एकदा गावात येऊन रस्ता बघा, स्मशानभूम्या बघा. लोक मला म्हणाले तू कायला विचारायला म्हणता लोकांना प्रश्न? नाही तुमचं तर काम आहे ते, तुम्हाला ते करावं लागेल. जाऊ नको म्हणाले. आमचा प्रश्न आहे, आम्हाला मांडावं लागेल. असं का? बरं काय वाटतं कोणाची हवा आहे? कोणाला द्यायचं ना कोणाला तर निवडून देते ना लोक. तुम्ही गावाचे सगळे लोक जा. मला तर वाटायला नोटला मारावं का त्याला मारावं. मी का तुम्ही गावात ढोंगणाव मारलंय, आता मारावं काय हो हे कळलं मला. ते ना सगळ्यांनाच सगळ्या नेत्याने ढोंगणाव मारलं हो खेड्यातल्या लोकांच्या. मग नेमकं यायला मारावं कोणाला ते कळलं ना. नाही एक सत्य मी मत व्यक्त करायलो, गावचं नाही. खरं आहे का खोटं? एकाला निवडून द्यायचं तुम्हाला? पर द्यावं तर लागेल, पण मला वाटतं द्यावं कोणाला? 100-80 बैमान फिर भी मेरा हिंदुस्तान आहे मान. द्यावं कोणाला तेच कळे ना हो. तुम्ही सगळे गावची लोक मिळून जावा की एकाकडे, एका उमेदवाराकडे? नाही ह्याच्यामुळे रोडामुळे झाले? नाही आता रोड खड्ड्यातून गाडी गेल्यावर पडन ना माणूस, त्याकडे मोडन ना. मेडिकल दाखवतो, सगळं सर्टिफिकेट दाखवतो, पायाची निशाणी दाखवतो. एकदा घ्या कॅमेऱ्यात. रोडामुळे खराब. रोडामुळे हे धरला डायरेक्ट. तुमचे आमदार जे विकासाला मत आहे. तुम्हाला काय वाटतंय? मला नाही वाटत. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतंय आपला देशमुख, सुरेश देशमुख. सुरेश देशमुख कुठं उभा आहे? हो वरपुडकर. विकास केला त्यांनी? नाही केला, पण करीन ना. तुम्ही भावी नगर सेवक आहेत? आम आदमी आहेत का? कोण आहे तुमचे आमदार? आमच्या आमदार जे विकास करण ते आमदार. कोण विकास करा तुमचा? आमचा विकास बाबाजानी येतं का निवडून? हो येत देतात का फाईट? हो
हा हो त्यांनी आधी बी आमदार केलता विकास. हो हा आमचं माणूस शहर बघा, पात्री शहर बघा जाऊन. असं आहे का? हा ठीक आहे चालेल. काय सर काय नाव? माझं नाव लोहा अशोकराव आहे. कोण आहे तुमचे आमदार? आमचे आमदार आता उरपुडकर साहेब आहेत सध्या. कामं केली त्यांनी? कामं काहीच नाही बघा ना, कामं दिसेल का माणूस मध्ये. तुम्ही सांगा हो, मी सांगितलं लोक म्हणतात नाही नाही कामं काही नाही द्यायचे, कामं कमी द्यायचे, परत येणार नाही ते. इथे फक्त राजेशदादा विटेकर आमदार होणार आहेत पाथरी विधानसभेत. काय धंदा व्यवसाय आपला? आपला धंदा आहे गाडीचा, क्रुझर गाडी चालतो. घरी शेती आहे का? घरी शेती आहे ना. किती एकर आहे? आपल्याला 2 एकर शेती. काय सोयाबीनचा भाव? सोयाबीनचा भाव 4000. एवढं पाहिजे भाव? खर्चा 5000 झालेला आहे. ते भाव असल्यावर काय आपल्याला शेती इकावं लागणार काही दिवसानं. मग कोणाचं सरकार आहे? सरकार पाहिजे बीजेपीचं, पण आता भाव भेटेल त्याला काय करणार, त्याला सगळ्या शेतकऱ्याला भेटेल ना. सरकार मग भाव बदल पर्याय व्यवस्थेमध्ये जर 5 वर्ष मी हे म्हणलं की बीजेपी या, काँग्रेस या, आम आदमी या, तेलंगणा राष्ट्र समिती या, कोणी या पण शेतमालाला भाव द्या. शेतमालाला भाव देते ना. आता देते ना थोड्या दिवसानं. आता सगळ्या सुविधा भेटायल्यात ना. 75 वर्षामध्ये कोणाला घरकुल भेटलं का? आम्हाला घरकुल भेटलं, संडास भेटला, रोड चांगले आहेत, नाल्या चांगल्या आहेत. ती सुविधा भेटल्या का? गॅस भेटला उज्ज्वला. अजून काय पाहिजे? लाडक्या बहिणीचे पैसे भेटायलेत. जर सरकारला इतकं द्यायले तर आता शेतीला भाव जरा कमी जास्त दिला तर आहे. त्यामुळे शेतकऱ्याला भाव द्यावा सरकारला विनंती आहे. पण सरकार बीजेपीचं यायला पाहिजे, आमची मनापासून इच्छा आहे. ओके. विकासामुळं का जातीपातीमुळं? विकासामुळं. विकास पाहिजे असला तर बीजेपी सरकारच पाहिजे. जे केंद्र सरकार आहे ते राज्यात असलं तर निधी भेटतंय, नाही तर भेटत नसते. जर सरकार इथं काँग्रेसचं आलं तरी काही निधी भेटणार नाही माणूस शहराला, ना कोणला ना महाराष्ट्राला. रनिंग आमदार सुरेश वरपुडकर. कसा होता? लय बेकार लय बेकार लय काय रोड केला नाही, मग गाडी खराब झाली. बाप्पा इतकं भयंकर. मग गाडी खराब झाली. मी पुण्याला राहिलाय, पण आता मी गावाकडे आलो 7-8 दिवसासाठी. शेती किती आहे का तुम्हाला इकडे? शेती नाही, काहीच नाही, त्याच्यामुळे मी पुण्याला जॉबला आहे. सरकार तर हे कोणाला मतदान दिलं तर आमच्या काहीच फायद्याचं नाही. कोण काय पाहिजे? आरक्षण पाहिजे का? आरक्षण पाहिजे. आरक्षणाचा विषय आता जरंगे पाटील सांगितलं, दोन्ही सरकार हे मादर चोद आहे. हे बी ते बी कोणतंच फायद्याचं नाही आपल्या. हे दोन्ही सरकार आमच्या काही फायद्याचे नाही. कोणते सरकार? हे दोन्ही बी, महायुती बी, महाविकास आघाडी बी. काय विकास केला हे? तर एकाला द्यावं लागेल निवडून. अपक्षाला मतदान टाकू आम्ही. असं आहे का? फडणवीस फडणवीस काय वाटतं तुम्हाला? फडणवीस तर लय बेकार माणूस. शोधणं तर आम्हाला आरक्षण दिलं नाही. काय साहेब? 10% आरक्षण मराठा समाजाला दिलेले फडणवीस साहेबांना. तिची अंमलबजावणी झालेली आहे. पहिल्यांदा बी फडणवीस साहेबांना आरक्षण दिलं. महाविकास आघाडी सरकार आले आरक्षण दिलेलं. आरक्षण दिलं. अहो 50% आतमध्ये आरक्षण पाहिजे. 50% वर दिलेलं आरक्षण टिकत नाही साहेब, आणि आमच्या काही कामाचं बी नाही. काय आम्हाला आरक्षण कसं पाहिजे? 50% आतमध्ये पाहिजे. एकदा वाचा कायद्या अंतर्गत, आणि नंतर तुम्ही बोला दिलतं का नव्हतं दिलं का चॉकलेट दिलतं. हो झाली मग. नाही आरक्षणाच्या बाबतीमध्ये विषय काढल्यामुळं. पण माझ्या हिशोबानं जर कोणतंही सरकार संविधानाअंतर्गत चाललं असतं, आरक्षणाचा मुद्दा त्याने जर वाचला असता संविधानातला, तर आजपर्यंत जे खाली राहिलेला समाज त्याला कामापुरतं वर घातलं होतं. येणाऱ्या काळामध्ये जे खाली आला समाज त्याला वर घालण्यासाठी शासनाला मदत करता आली. काय वाटतं मला? फडणवीस आहेत याच्याविषयी काय वाटतंय? मला तर कोणता सगळे 14 चोरच वाटते. मला आमच्या सर्कल मध्ये सगळे 14 चोर वाटतात. पण तुम्हाला काय? मी एक नेत्याचं नाव घेतो. अजित पवार कसे वाटतात? अजित पवार काय त्याच्या विषयी बोलणं म्हणजे लय बेकार आहे. त्याच्याविषयी बोलायला नाही पाहिजे. मूर्ख माणूस आहे. कसं काय बोलायला तुम्ही? कुंकड बी पळत येते. कुंकड बी पळत येते. काय बोलायला? हा बघा ना तुम्ही, कुंकड होता ते, गेला कुंकड. सत्तेसाठी काही करते ते. शरद पवार साहेबाला राजवट आपल्या राष्ट्रपती राजवट उद्यानं जर अजित पवारला इकडे पाठवू शकते, तेव्हा शहाणा माणूस आहे. आता इकडे आला म्हणून मूर्ख माणूस थोडंच होऊ शकते अजित दादा. सत्ता पाहिजे असली तर मग सत्तेसाठी तुम्ही त्याला पाठवू शकतात. तर मग आता त्याला पार्टीला असेल तेव्हाच आलं ना. त्याच्यावर काय अत्याचार झाले असेल तेव्हा तिकडे आलेत ना. अजित पवार अत्याचार झाल्यामुळे कशाचे अत्याचार? अत्याचार खायचं काय खायचं सर, चुती आहे ते. फक्त आता कसं आहे, आम्हाला फक्त मतदान कसं टाकू वाटतंय? अपक्ष त्याला टाकू आपण मतदान. कारण की 14 चोराला मतदान टाकून फायदाच नाही. कोणतं सरकार काही फायद्याचं नाहीच आमच्या. एकदम खाली काय 70,000 कोटी खाऊन बसला अजित पवार. काय देणार आहे तो? त्याचा उमेदवार आहे की तर? हो ना, मग आज द्या ना. काय केलं शेतकऱ्यासाठी?
कोणी? आज दिवस धडेला लागला शेतकरी 6,500 कापूस शिकायलाय. अरे इकडे 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 येत लय म्हणाले माहिती ना देतात म्हणे इकडे इकडे काय त्याला माहिती ना कापसाची रेंज बघा ना आज काय आहे. सोयाबीन 6,000च्या आत विकायलंय. काय काय बोला आता काय शेतकऱ्याकडे सोयाबीन काँग्रेसच्या काळात काय भाव विकत होतं? 4,000 होतं ना मग 10 वर्षाखाली 4,000 होतं ना आज मी 4,000 विकायले ना मग. तेल भाव वाढले की नाही? तेलचे भाव वाढले, आता वाढले. झाली 1700 रुपयाची 2300 रुपयाला कॅन झाली आज. घरकुल भेटलं होतं काँग्रेसच्या काळामध्ये. लाडकी बहिणी योजना भेटली होती का? पोटालाच नसल्यावर घरावर काय करायचं मरून जाताना खालत नसल्यावर. दारूचे भाव किती होते आता केवढ्याला झाली दारू कोणी विचारतंय का? किती लावतो दारू? त्यावेळेस कमी होती 25-30 ला असं आता 45 ला आहे दारू पिणाऱ्यासाठी. त्याला कोणी ओरडत नाही जास्त भाव झाले म्हणून. त्याला कसं ओरडतात काय बोलावं आता लोक? अहो जनताचे नाही बी आम जनता आहे. आम जनता बोलू शकते कुठं बी. हा ते का ओरडत नाही? तेलाचे सोयाबीनचे याचे भाव मतदान करू आम्ही कोणाला? महाविकास आघाडी. आम्हाला फक्त आम्हाला महायुती आहे, महाविकास आघाडी. ऐका सर, हे हॉटेल चालक आहेत. मोदी साहेब हॉटेल चालक होते. ऐका ऐका नाही 5 रुपयाचा कट 5 ला आहे. त्याला विचारा साखर वाढली, पत्ती वाढली, दूध वाढलं, त्याची कमाई वाढली. आमची नाही वाढली अगोदरच सांगितलं. थांबा तुम्ही. आमची वाढली ना आधीच सांगितलं मी अगोदरच्या अगोदर. बरं लोक म्हणाले महायुतीचे उमेदवार ओढले राजेश विटेकर. विटेकरांशी काय वाटतं तुम्हाला? नाही माणूस चांगला आहे पण काय माणूस चांगला आहे, पक्ष बेकार आहे म्हणून विटेकर साहेबाची थोड्या मतानं मला डकमुक वाटायली. काम मी त्याचं करायलो. असं आहे का? तुम्ही विटेकरच काम करायला? विटेकर साहेबाचं मी काम करायलो. माणूस असा सोने पण पक्ष बेकार असल्यामुळं थोडी आम्हाला बी डकमुक वाट. काहीच नाही हवालदिर झालाय. शेतकऱ्यासाठी थोडा फरक होईना पण मोहन भाऊन 5 रस्ते केलेले बाकी कोणी काही केलं नाही शेतकऱ्यासाठी. काय म्हणले? अरे पक्ष फिक्ष काय नाही, मनोगत आहे सगळेच. विटेकरचं काम करायला म्हणले तरी विटेकर एवढं येतं. तरी मला असं दुखमुख वाटेल. काय म्हणालो मीडिया समोर बोलायला मी असं बोलत नाही मीडिया समोर तुमच्या गावाला रोड नाही. 1900 मतदान आहे. तुम्ही गेले ना का तुमच्या साहेबाकडे रोड टाक मला मतदान करतो म्हणून? नाही आमच्याकडे काय गेले मग तुम्ही? नाही ना का गेलाय तुम्ही? मग सांगायलो ना तुम्ही म्हणा जे उमेदवार त्याला रोड टाकून द्या आम्ही मतदान करतो. बरोबर आहे का? रोड टाकायला याच्या आधी 25 बारा आम्ही सगळ्या उमेदवाराकडे गेलो होतो. आणखी रोड झाला नाही, त्याचे खडेच मोजणं झाले नाही. याच्या आधीच्या उमेदवाराला विटेकर साहेबालाच बोलत नाही, या आधीच्या उमेदवाराला बोलायलो. त्याचे गावचे लोक खडे मोजणं नाही झालेत आतापर्यंत. प्रत्येक ग्रामीण मध्ये प्रत्येक माणसानं ज्या ज्या हे केलं तर आपलं आम्हाला ह्याची इच्छा काय म्हणाल तुम्हाला? तुमच्या गावाला रोड नाही ना चांगलं रोडला म्हणाल तुम्ही रोडमुळं मग तुम्ही रोड टाकून द्या म्हणा. नाही टाकीत कोणी नाही टाकीत. कारण आता साहेबावर बी विश्वास टाकणं म्हणजे एक शर्मंदगी झाली. कारण आधीच्या दलालावर विश्वास टाकून नाही विटेकर साहेबाला मी म्हणू शकत नाही. ह्याच्या आधी 25 बारा केलं तर आम्हाला तेलाला पैसे तितके लागेल. हा कोणाकडे बी जायचं म्हणलं आमचा खर्च वाढायलाय आणि हे जे द्यायले खर्च ते कोणाजवळ द्यायला तुम्ही फक्त तुमचं सर्कल तपासा म्हणा. गाडीचं मेंटेनन्स वाढायला गाडीचं रोड काय शिक्षण झालं आपलं? बीकॉम सेकंड इयर. काय वाटतं कोणी तुमचे आमदार? आमदार सध्यासाठी मानवतमध्ये कुणीतरी नवीन चेहरा पाहिजे. कारण की जे साहेबाचा कार्यकाळ होता, साहेब तर 5 वर्षामध्ये कधी दिसले सुद्धा नाही. मानवतच्या रोडला 2 महिन्याखाली फक्त एकदा शिवाजी महाराज पुतळ्यापाशी ते बी 8 जण होते तिथे. 8 जण सत्कार करायला साहेबाचा, फक्त 8 जण. आणि त्या दिवशी साहेब तिथे चौकामध्ये थांबले होते, फक्त 4 जण गाडीपाशी. हे मानवतचा जे मानवत सोनपेठचा तुम्ही रोड बघता तर साहेब एवढे खड्डे एवढे खड्डे. माझा स्वतः रेतीचा व्यवसाय. आपलं वाघाड्या फाट्यावरून जर गाडी आणायची म्हणली तर पुरे असे कमराची हे आपले ते नट ढिल्ले होते. नट एवढे म्हणजे एवढे खड्डे नट नाही काय आणलेली गाडी असली तुम्हाला दाखवतो. नवी गाडी 15 दिवसात नट पडलेत. आमदार सुरेशराव काय वाटतं एकंदरीत त्यांचा कार्यकाळ कसा होता? कार्यकाळ बकास होता त्यांचा, एकदम बकास कार्यकाळ. काही काम झाली नाही झाली? काहीच नाही. आमच्या रोडची खडी उचलून नेलेली ते. कुठल्या रोडची? मानवली रस्त्याची. जरांगे पाटलाची हवाय फक्त. जरांगे पाटील त्याला दगडाला म्हणलेलं मतदान करा तरी करू आम्ही. कोणाला करतात मग? बाबाजींना करू मतदान. नाही जातीचा विषय नाही. सर्व जरांगे पाटलाची भूमिका काय, सर्व धर्माला चलून बघू नये. जरांगे पाटील बाबाजींनी म्हणले, कारण बाबाजी मुस्लिम आहेत, त्या हिशोबाने तुमचा समाज त्याच्या मागे उभा राहील. 100% आमची भूमिका जरांगे पाटला सोबत आहे. आम्हाला बाकी कोण
जाती धर्माशी काय देणे घेणं. हा. येते निवडून जरांगे पाटील म्हणलं, हा पाटील म्हणले येणारच. सोयाबीनचा काय भाव चालू आहे? सोयाबीन नाही ना, कापूस कापसाचं 7.5 आता सोडून दे, थोडं थांबा हो, तुम्ही लय भयंकर सुटले. शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटते? शेतकऱ्याच्या व्यथा मांडा तुम्ही. काय मला माहिती, मला शेती किती शेतकऱ्याचं काय नाही, शेतकऱ्याला फाशी घेणं आता स्वस्त झाले, याच्यावर व्यथा द्यायची काहीच नाही. अहो साहेब, कापसाचा भाव 7,500 रुपये, रानामध्ये आगर बायाला 12 रुपये कापूस जायलाय. 700 काय नाही. नाही माझा कापूस 7.5 घातलाय म्हणून मी सांगलो मामा. बायाला याचायला जायला 12 रुपये किलो न, बायाला पुन्हा तिथं न्यायला 500 रुपये जायलेत. आणि अगर आणि फवारणीला नेलं तर ते पोरग गेले 300 रुपये घंटा, आणि त्याच्यासोबत पाणी द्यायला दुसऱ्याला न्यावं लागलं 200 रुपये घंट्यानं. ही आजच्या शेतकऱ्याची अवस्था आहे. म्हणून सध्यासाठी वरी बदल पाहिजे का? मग बदल पाहिजे, पण वरी साधीसाठी देवेंद्र फडणवीस पाहिजे. कारण की शरद पवार हे ते सगळे चोर आहेत, पुरे चोर. देवेंद्र फडणवीस नाही पाहिजे हो. काय दिलं त्यानं मराठ्याला सांगा ना तुम्ही. अहो साहेब, त्या एकला माणसाला टार्गेट करू नका. जेव्हा आपले शरद पवार साहेब सत्तेमध्ये होते तेव्हा काऊन नाही मराठा आरक्षण दिलं? आम्ही दोघाचे नाही तर दोघांची नाही तर दोघाला विरोध करा आणि एकाला विरोध करून काय फायदा. राईट बोलले तुम्ही, याच्यावर मी बोलतो, ऐकून घ्या. 1997 तुम्ही लय डिटेल मध्ये बोलायला बाबा. आम्हाला काहीच वाटत नाही. शेतकऱ्याची माय वासुली देवेंद्र फडणवीस नाही ना, हे फक्त एवढं खरं आहे. गाडीला भाडं काँग्रेसच्या काळात 700 रुपये रोज होता, याच्या गाडीला आता 2500 रुपये रोज आम्ही द्यायलो. आणि हे म्हणते देवेंद्र फडणवीस काय केलं? महागाई वाढली आणि भाडं बी वाढली. साखरेचा कटा केवढा झाला, त्याला कॅन केवढा झाली, ते विचार करा ना. शेतकरी सगळे माया वाचली, शेतकऱ्याचा कोणी फायदा केला का? नाही. एका काळामध्ये लोक 250 रुपये रोजानं कामाला जायचे, आज तेच लेबर 700 रुपये रोजानं कामाला जायला, आणि अजून म्हणाले देवेंद्र फडणवीसनं महागाई वाढवली म्हणून. गॅस सिलेंडर केवढं झाले सांगा तुम्ही. फुकट झाले केवढे? देवेंद्र फडणवीस लय मागच होते, फक्त फोडाफोडी करत होते, बाकी काहीच करीत नाही. पूर्ण देशोधडीला लागला शेतकरी पूर्ण देशोधडीला लागलाय. 10 वर्षाखाली मालाचे भाव येत होते, खत, डिझेल, पेट्रोल, औषध याची किंमत बघा आता किती झाली. 10 वर्षाखाली रोजगार किती होता, काय रोज होता, आज काय रोज आहे. एकदम उद्ध्वस्त झाला शेतकरी. शेतकरी कोणतं सरकार आहे? आमच्या रिक्षावाल्याला मराठा आरक्षण बद्दल आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार. करेक्ट ज्याचा करायचं बरोबर. सत्तेत असून आता कोणाच्या हातात आहे मराठा आरक्षण द्यायचं? बीजेपीच्या. केंद्रात त्याला विशेष अधिवेशन बोलून त्याची तरतूद करता येते, तरी करीनात. मग ते जर सत्तेतून नाही हटले इथून, त्याशिवाय मराठा आरक्षण भेटणार नाही. भेटणार. डबल जर दिले सत्तेत आले डबल तर आम्हाला लोन देतात. आरक्षण केंद्रानं दिल्याशिवाय देऊ शकत नाही, आम्हाला माहित आहे. पण आता हे सत्तेत असताना राज्य आणि केंद्र तरी पण त्याने आमचा विचार केला नाही, मराठा आरक्षण दिलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी करावं लागेल ना. अर्धे लोक गेले ना आमचे कुणबी मराठा आरक्षणामध्ये. आता फक्त सगळे सोयरे यायला लागू करायचंय. काय आदेश काढला मुंबईला, नुसता आदेश काढलाय. तर या होत्या मानवत मतदारसंघातल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया. व्हिडिओ कसा वाटला का म्हणून नक्की सांगा. चॅनल लाईक व सबस्क्राईब करा विसरू नका आणि पाहत राहा होता स्तंभ.